नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सौरभ सुरडकर आपल्या सगळ्यांचं पुस्तकालयात हार्दिक स्वागत करतो. आज आपण जेम्स पॅटरसन लिखित आणि रवींद्र गुर्जर यांनी अनुवाद केलेला फर्स्ट टू डाय या पुस्तकाचं परीक्षण करणार आहोत. या पुस्तकाचे प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस आहेत. पुस्तकात एकूण पृष्ठसंख्या 282 असून पुस्तकाची छापील किंमत ही ₹200 आहे. तर या पुस्तकात नेमकं दिलं आहे काय? या पुस्तकामध्ये एक रहस्यकथा आहे, जी शहरातल्या एका नामवंत लेखकाभोवती फिरते. त्या लेखकाचं एक फेमस पुस्तक असतं. त्या पुस्तकामध्ये अ, एक लैंगिक विकृत माणूस दाखवलेला आहे. तर तो माणूस सारखे खून करत असतो. ज्या प्रकारे ते खून केलेले असतात, ते अगदी हुबेहूब त्या पुस्तकात वर्णन केलेल्या खुनासारखेच असतात. तर साहजिकच पोलीस तपास अधिकारी जे आहेत, ते त्या खुनाचा संशय त्या पुस्तकाच्या लेखकावर घेतात. कारण एवढे परफेक्ट मर्डर्स तो लेखकच करू शकतो, ज्याने ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि हुबेहूब तसेच केलेले आहेत म्हणून त्या लेखकावरच तो संशय घेण्यात येतो. परंतु तपास अधिकाऱ्यांकडून ते पुस्तक फक्त अर्धच वाचले जाते आणि त्या अर्ध्याच वाचलेल्या पुस्तकावर लेखकावर संशय घेऊन त्याच्यावर खटला चालवण्याचा निर्णय घेतला जातो. जेव्हा त्याला ही गोष्ट समजते त्या लेखकाला, की आपलं पुस्तक वाचून आपल्यावरच शहरात होत असलेल्या खुनांचा आळ आपल्यावर घेण्यात येत आहे. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो सारखं या गोष्टीला नकारच देत राहतो, की मी हे खून केलेलेच नाही आहेत. तुम्ही माझं पूर्ण पुस्तक तर वाचा. मी हे पूर्ण मी सगळे खून केलेलेच नाही आहेत. मी एकही याच्यातला खून केलेला नाही आहे, असं त्याचं म्हणणं असतं. पण तपास अधिकारी जेव्हा त्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी येतात, तेव्हा त्यांना एक गोष्ट खटकते. ती म्हणजे तो डावखोर असतो. पण पोस्टमॉर्टमच्या डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, की खुनी माणूस हा उजव्या हाताने काम करणार आहे किंवा त्यांनी राइट हँडनी मर्डर केलेलं आहे. मग तेव्हा तपास अधिकाऱ्यांना थोडा संशय यायला लागतो, की आपण खऱ्या खुन्यालाच पकडतोय का, की कोणाला पण आपण पकडून नेतोय? मग ते पूर्ण पुस्तक वाचतात आणि त्या पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर त्यांना हे लक्षात येतं, की पुस्तकामध्ये शेवटी त्या स्टोरीला वळण दिलंय लेखकानी. त्याच्यामध्ये असं त्यांनी लिहिलंय, की जे खून करतो असं वाटतं, त्या लेखकाला ॲक्चुअली त्याच्यात अटकवण्यात येत असतं त्या पुस्तकामध्ये. तर मग यांना तपास अधिकाऱ्यांना असं वाटतं, की जर ही खरंच तंतोतंत घडणारी घटना असेल, तर मग या लेखकाला पकडून काही फायदा नाही आहे. मग ते हळू-हळू त्यांचा विचार बदलायला लागतो. पण त्यांना एक गोष्ट समजत नाही, की मग त्या खुनाच्या ठिकाणी सापडलेला डी-एन-ए हा या लेखकाला कसा काय तंतोतंत याचा मिळता-जुळता आहे. पुन्हा त्या काही प्रायव्हेट पार्ट्स, त्या डेड बॉडीच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये जे काही केस सापडलेले असतात, ते केससुद्धा या लेखकाच्या डी-एन-एशी मिळते-जुळते असतात. मग हे पूर्ण असा एकदम गोपाळकाला त्याच्यात दाखवलेला आहे. पण तो नंतर इतक्या सुंदररित्या त्या लेखकाने उलगडून दाखवलाय, की म्हणजे अक्षरशः मी रात्री 1, 2, 4 वाजेपर्यंत ते पुस्तक बसून काल फिनिश केलं. तर मला ते राहावलंच गेलं नाही. एवढं त्यांनी सुंदर त्याच्यामध्ये त्याचा उलगडा केलाय, की नेमका हा खून केला कोणी? आणि जेव्हा तुम्ही पुस्तकाच्या शेवटी त्या निष्कर्षापर्यंत येता किंवा त्या तुम्हाला त्याचा उलगडा होतो, की नेमका हा खून केलाय कोणी? तेव्हा तुम्हाला सुद्धा अस्वस्थ वाटायला लावतं हे पुस्तक. त्याच्यामुळे ज्या लोकांना रहस्यकथा आवडतात, ज्यांना अंगावर असे गुजबम्प्स आलेले आवडतात, अशांसाठी हे पुस्तक फार छान आहे आणि याचा अनुवाद जर एवढा सुंदर असेल, तर याचं मूळ पुस्तकसुद्धा किती सुंदर असेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा बुक रिव्ह्यू कसा वाटला आणि ते पुस्तकसुद्धा तुम्हाला मिळाले तर नक्की वाचा, असा मी तुम्हाला सल्ला देतो. धन्यवाद.